मालवणमध्ये पैसे वाटपाचा आरोप होत असून या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। आमदार निलेश राणे रात्री 12 वाजता मालवण पोलीस ठाण्यामध्ये धडकले। पिंपळपारममध्ये तपासणीवेळी कारमध्ये 1.5 लाखांची रोकड सापडली। देवगडमधील भाजप पदाधिकाऱ्यांची कार असल्याची माहिती। भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा निलेश राणेंचा आरोप। भाजपची पैसे वाटण्याची संस्कृती नाही। निलेश राणेंच्या आरोपानंतर प्रवीण दरेकरांनी निशाणा साधला। एखाद्या विषयाचा टोकाचा पाठपुरावा करत वेठीस धरणं योग्य नसल्याचंही दरेकरांचं वक्तव्य। निलेश राणेंच्या आरोपांसह भाजप पदाधिकाऱ्यांकडून खंडन। कितीही आरोप झाले तरी भाजपच गुलाल उधळणार। भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला विश्वास। शिंदेंच्या शिवसेनेकडून पैशांचं वाटप होते, भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप। चिल्लर लोकांनी आरोप केले तर सोडून द्या। रावसाहेब दानवेंकडून निलेश राणेंचा चिल्लर असा उल्लेख। शिंदेंनी किंवा मोठ्या नेत्यांनी भाजपवर आरोप केले नाहीत। भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। गाडीत पैसे आढळले मात्र अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल नाही। कारवाई झाली नाही तर कोर्टात जाणार। शिवसेनेचे आमदार निलेश राणेंची माहिती। भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा परबांविरोधात गुन्हा दाखल। गाडीत रक्कम सापडल्याप्रकरणी आणि अनधिकृत नंबर प्लेट प्रकरणी गुन्हा। अजिंक्य पाताडे देवगड मंडळ अध्यक्षांवरही गुन्हा। मालवण पोलिसात 3 विरोधात गुन्हा दाखल। शिंदेंच्या शिवसेनेकडून मालवणमध्ये पैसे वाटप। एकनाथ शिंदेंनी मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्या। ठाकरेंच्या सेनेचे नेते वैभव नाईक यांचा आरोप। वैभव नाईकांचे आरोप। नैराश्यातून प्रचारात अनेक दिवस व्यस्त असल्यानं कपड्यांच्या बॅगा असतात। नाईकांच्या आरोपांवर उदय सामंत यांचं उत्तर। स्थानिक निवडणुकीत बोगस मतदान झाल्याचा आरोप होत असून या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। चंद्रपूरमधल्या गडचांदूरमध्ये मतदानादरम्यान एका मतदारानं ईव्हीएम फोडलं। राम दुर्गे या ईव्हीएम फोडणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। नगारा या चिन्हासमोरील बटन दाबल्यावर कमळाचं लाईट लागत असल्याचा आरोप। सोलापूरच्या अकलूजमध्ये बॅलेट युनिट फेकल्याचा प्रकार। बटन दाबलं जात नसल्यानं अंबादास पाटोळे नावाच्या व्यक्तीनं बॅलेट युनिट फेकलं। बॅलेट फेकणारा व्यक्ती भाजप उमेदवार अंकिता पाटोळेंचा पती असल्याचा राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा आरोप। अकलूज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। धाराशिवमधल्या परंडामध्ये मतदाराच्या ओळख परेडवरून मतदान केंद्रावर बाचाबाची, शिवीगाळ आणि झटापट। प्रभाग क्रमांक 4 वरचा प्रकार। नाशिकमधल्या येवल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांचे समर्थक भिडले। मतदानाची वेळ संपल्यानंतरही प्रभाग क्रमांक 7 मधील पालखेड कॉलनीतल्या केंद्रात जाण्यावरून वाद झाला। जामनेरमध्ये मतदान केलेलं नसताना मतदान झाल्याचं सांगण्यात आल्यानं महिलेनं संताप व्यक्त केला। प्रभाग क्रमांक 9 मधल्या मतदान केंद्रावरचा प्रकार। मतदान केंद्राबाहेर येत शिवीगाळ करत संताप व्यक्त। शिर्डीत शोभा शिंदे या महिलेच्या नावानं बोगस मतदान झाल्याचा आरोप। महिला मतदान केंद्रावर पोहोचण्याआधीच मतदान झाल्याचा प्रकार समोर। ठाकरेंच्या सेनेचे खासदार भाऊसाहेब वाघचौरेंकडून चौकशीची मागणी। रत्नागिरीत मतदान संपताच शिवसेना कार्यकर्त्यांचा जल्लोष। प्रभाग क्रमांक 5 मध्ये फटाके वाजवले। उमेदवार सौरभ मलुष्टे समर्थकांनी फटाके फोडले। कोल्हापूरच्या कागलमध्ये मतदान संपताच हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगेंच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष। खर्डेकर चौकात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष।